चला, सगळ्यांना नमस्कार. माझं नाव आहे निशांत निरंजन आणि मी एम्स नागपूरच्या अंतिम वर्षाच्या एम-बी-बी-एसचा विद्यार्थी आहे. ठीक आहे. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये थर्मोडायनामिक्स जे आपला चॅप्टर होता, त्याची एक्सरसाइज आपण संपलेली होती. बरोबर? तर ते थर्मोडायनामिक्सचे चॅप्टर आहे ते पूर्ण झालंय, कंप्लीट झालेलं आहे. आता आपण आजपासून एक नवीन चॅप्टर घेऊ. आता हे जे चॅप्टर आहे, हे आपला जे आपले खूप सारे लोक असतात, ते असे समजतात, की हे वालं जे चॅप्टर आहे, खूप असं कठीण आहे. है ना? कारण की याच्यामध्ये काय राहते, आपल्याला कॉन्सेप्ट बघायला लागते, की आपले कॉन्सेप्ट जे आहे ना, ते सगळ्यात पहिले आपल्याला असं खूपच मजबूत करावं लागते. एकदा ते झालं, तर हे चॅप्टर तुम्हाला खूपच सोपं वाटेल. ठीक आहे. चला, तर हे आता इक्विलिब्रियम जे आपलं चॅप्टर आहे, हे आपला 6वा युनिट आहे. एन-सी-आर-टी केमिस्ट्रीचे चॅप्टर जे आहे एन-सी-आर-टी केमिस्ट्री त्याच्यामध्ये हे 6वा चॅप्टर आहे. आणि याचं हे चॅप्टरमध्ये आज जे घेत आहोत, ते आपण घेत आहोत पार्ट 1. ठीक आहे? पहिला पार्ट आपण घेत आहोत आज याचा. एकदम रिलॅक्स व्हा. जास्ती काही काळजी घ्यायची जरूर तुम्हाला हे नाही आहे. तर आपले काय-काय ऑब्जेक्टिव्हज राहतील, ते सगळ्यात पहिले आपण बघू. ठीक आहे? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचं आहे, की आपण बघू की जे डायनॅमिक नेचर राहते इक्विलिब्रियमचं. इक्विलिब्रियम काय राहते ते सगळ्यात पहिले बघू आपण डेफिनिशन त्याची. आणि मग डायनॅमिक नेचर जे राहते इक्विलिब्रियमचा, ते कोणतं राहते? फिजिकल आणि केमिकल प्रोसेसेस जे असतात. आपल्या सराउंडिंगमध्ये जे आपला हे आहे, नेचर आहे त्याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल दोघे प्रोसेस होत आहे. त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियमचा कन्सेप्ट कसं राहते? डायनॅमिक नेचर त्याचा. ठीक आहे, ते बघू. मग त्याच्यानंतर आपण स्टेट करू. जे आपला हे आहे, लॉ ऑफ इक्विलिब्रियम ते आपण स्टेट करू. हे जे हे तर झालं की आपण डायनॅमिक नेचर त्याच्या अगोदर आपण घेतलेला होता. मग ॲक्चुअल जे आपला लॉ ऑफ इक्विलिब्रियम राहते, ते काय राहते ते बघू. मग त्याच्यानंतर आपण बघू, जे इक्विलिब्रिया असतात, त्यांचे काय-काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. वेगळे-वेगळे प्रकारचे इक्विलिब्रियम राहतात. प्रत्येक इक्विलिब्रियमचे काय-काय कॅरेक्टरिस्टिक आहेत, की ते कॅरेक्टरिस्टिक बघल्यानंतर आपण ते इक्विलिब्रियमला आयडेंटिफाय करू शकतो. आणि हे पण आपले फिजिकल आणि केमिकल प्रोसेस जे राहतात, त्यांच्यामध्ये राहते. ठीक आहे? हे झालं आपलं कॅरेक्टरिस्टिक्स इक्विलिब्रियमचे. मग आपण काय करू, आपण लिहू एक्सप्रेशन्स इक्विलिब्रियम कॉन्स्टंटसाठी. आता या थर्मोडायनामिक्स चॅप्टरमध्ये पण आपण एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बघितलेला होता, के. बरोबर? ज्याचा आपला व्हॅल्यू काय होता 8.314. ठीक आहे. तर तसंच आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटसाठी एक्सप्रेशन्स बघू. मग आपण एक रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू. कोणाकोणाच्या मधात? एक आहे आपला के-पी आणि दुसरा आहे के-सी. ठीक आहे? के-पी आणि के-सी मध्ये आपण रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू, की कसं काय राहते. मग त्याच्यानंतर आपण जे वेगळे-वेगळे फॅक्टर्स राहतात, जे कोणत्याही रिएक्शनचा इक्विलिब्रियम स्टेटला अफेक्ट करतात, ते बघू आपण. कोणते-कोणते फॅक्टर्स आहेत ते. ठीक आहे. मग आपण सबस्टन्सेस जे असतात त्यांना क्लासिफाय करू, की ॲसिड्स किंवा बेस काय आहे ते अकॉर्डिंग टू अर्हेनियस, ब्रॉन्स्टेड-लोरी एंड लुईस कॉन्सेप्ट. 3 कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे ह्या चॅप्टरमध्ये. कोणते-कोणते आहे ते? अर्हेनियस, ब्रॉन्स्टेड-लॉरी आणि लुईस कॉन्सेप्ट. हे कॉन्सेप्ट बघू आणि मग आपण हे कॉन्सेप्ट्सच्या बद्दल क्लासिफाय करू सबस्टन्सेसला, की ते ॲसिड्स आहे किंवा बेस आहे त्याच्यावर. ठीक आहे. मग एकदा हे झालं ॲसिड आणि बेस. मग आपण हे जे ॲसिड्स आणि बेस होते, यांना क्लासिफाय करू. फर्दर जे आपलं सब डिव्हिजन जे म्हणतात ना, सब क्लासिफिकेशन जे म्हणतात, ते करू आपण. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपले ॲसिड्स आणि बेस होते, त्यांना आपल्याला क्लासिफाय करायचं आहे, वीक किंवा स्ट्रॉंग, है ना? वीक ॲसिड, वीक बेस किंवा स्ट्रॉंग ॲसिड आणि
स्ट्राँग बेस असं आपल्याला क्लासिफाय करायचं आहे त्यांना. आणि या कोणत्या बेसिसवर आपण करू? जे त्यांचे आयोनायझेशन कॉन्स्टंट आहे. हे बघा, ॲसिड्स आणि बेस जे असतात ते आपल्याला ॲसिड्स काय ते मी तुम्हाला सांगते नंतर. ते ॲसिड्स आपल्याला H+ देतात आणि जे बेस असतात ते आपल्याला OH- आयन्स देतात. तर हे H+ आणि OH- काय आहे आपले? आयन्स आहे. तर हे जे आयन्स आहे यांचं आपलं काय असते आयोनायझेशन कॉन्स्टंट असते. हे जे आयोनायझेशन कॉन्स्टंट आहे, याच्या टर्म्समध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं आहे ॲसिड्स आणि बेसला. ठीक आहे, की ते वीक आहे की स्ट्राँग आहे. मग एकदा हे झालं, मग आपण काय करू, जे आपला डिग्री ऑफ आयोनायझेशन राहते, किती आयोनायझेशन होत आहे, त्याचं आपण डिपेंडन्स बघू कॉन्सन्ट्रेशनवर. जे इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याच्यावर आपण डिग्री ऑफ आयोनायझेशनचा डिपेंडन्स बघू आणि कॉमन आयन काय असते ते पण बघू. मग याच्यानंतर आपण पी-एच स्केल जे आहे त्याला डिस्क्राईब करू. जे आपण हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन सांगतो कोणत्याही सबस्टन्समध्ये ते आपण पी-एच स्केलने सांगतो. तर त्याच्या कसं आपलं हे रिलेटेड राहते ते बघू आपण. पी-एच स्केल आणि हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. मग एकदा हे झालं, मग आपण एक्सप्लेन करू, की जे आपलं वॉटर आहे H2O त्याचं आयनायझेशन बघू आपण आणि त्याचं कसं ड्युअल रोल असते. ठीक आहे. ॲसिड सारखं पण आणि बेस सारखं पण. वॉटरचा एक आपल्याला हे माहिती झालं, की ड्युअल रोल असते. आता ते कसे असते ते आपण नंतर बघू. जेव्हा हे टॉपिक बघू आपण. ठीक आहे. मग याच्यानंतर आपण आयनिक प्रॉडक्टला डिस्क्राईब करू. आयनिक प्रॉडक्ट जे असते ते काय असते आपला KW आणि मग एकदा आयनिक प्रॉडक्ट KW झाला, त्याच्यानंतर आपण PKW बघू वॉटरसाठी. ठीक आहे. आयनिक प्रॉडक्ट KW आणि मग PKW वॉटरसाठी. मग आपण बघू, की जे आपले बफर सोल्युशन्स असतात, है ना? त्यांचे कसं आपण प्रयोग करू शकतात. बफर सोल्युशन्स काय असते ते पण मी तुम्हाला सांगते आणि मग त्यांचा यूज कसं करायचं. आणि जे शेवटचा आपला टॉपिक राहील या चॅप्टरचा, ते आपला राहील, की आपल्याला सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट जे आहे, त्याचं कॉन्स्टंट राहते. सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट कॉन्स्टंट जे आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण बघू. ठीक आहे. हे जे होते आपले, हे आपले मुख्यतः आपले ऑब्जेक्टिव्हज आहेत. हे पूर्ण चॅप्टरचे हे चॅप्टर संपल्यानंतर आपल्याला हे सगळं माहिती व्हायला पाहिजे. हे कोर म्हणजे मस्ट नो टॉपिक सारखं जे म्हणतात आपण, ते वाले टॉपिक्स आहे. बरोबर? चला, तर सुरू करू आपण आता. आता जे आपले खूप सारे बायोलॉजिकल आणि एन्व्हायर्नमेंटल प्रोसेस असतात. त्यांच्यामध्ये केमिकल इक्विलिब्रियम जे आहे ते खूप आपला महत्त्वाचा राहतं. जसे की एकदा बघा, ऑक्सिजन मॉलिक्युल्ससाठी आपण इक्विलिब्रियम बघू आणि जे प्रोटीन हिमोग्लोबिन आहे, ठीक आहे? ऑक्सिजन मॉलिक्युल्स आणि प्रोटीन हिमोग्लोबिन त्यांच्यामध्ये एक इक्विलिब्रियम राहते आणि त्याचा आपला खूपच इम्पोर्टंट क्रुशियल रोल राहते. जे आपला ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट होते आणि डिलिव्हरी होते ना ऑक्सिजनचा लंग्सनी मसल्सवर. लंग्समध्ये ऑक्सिजनेशन असते. हिमोग्लोबिनवर अटॅच होते ऑक्सिजन आणि मग ते जातात मसल्स जवळ. मसल्स एकदा मसल्स जवळ आले ते, तिथे डिसोसिएट होऊन जातात. ठीक आहे. जे ऑक्सिजन आहे ते आपल्याला हिमोग्लोबिन पासून डिसोसिएट होते आणि मसल्समध्ये जाते. हे होतं आपलं ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचा. दुसरं आपलं आहे कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल आणि हिमोग्लोबिनचा. आता कार्बन डायऑक्साइड आणि हिमोग्लोबिन जे आहे, ते आपलं एकदा जे कंबाईन झाला, ते आपलं काय फॉर्म करते? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. जे ऑक्सिजन कंबाईन होत होता हिमोग्लोबिन सोबत, ते होतं आपला ऑक्सी हिमोग्लोबिन आणि हे आपलं काय आहे? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन आणि हे आपलं टॉक्सिक राहतं आपल्या बॉडीसाठी. ठीक आहे? चला, आता जेव्हा कोणतंही लिक्विड एक क्लोज्ड कंटेनरमध्ये इव्हॅपोरेट होते. ठीक आहे. जे आपले मॉलिक्युल्स आहेत ज्यांची जास्ती कायनेटिक एनर्जी आहे. रिलेटिव्हली आपली जास्ती कायनेटिक एनर्जी आहे. ते लिक्विड सरफेस पासून एस्केप करून जातात, निघून जातात वेपर फेजमध्ये. ठीक आहे. आणि जे आपले लिक्विड मॉलिक्युल्सचे नंबर आहे वेपर फेज पासून
ते आपले लिक्विड सरफेसला स्ट्राईक करतात. त्यांच्याजवळ टक्कर होते आणि म्हणूनच ते आपले लिक्विड फेजमध्येच रिटेन होऊन जातात. ते फेजमध्येच राहतात ते. आणि याच्यामुळे काय होते, की एक आपला कॉन्स्टंट वेपर प्रेशर येते. कारण की इक्विलिब्रियम झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय होत आहे, जितके मॉलिक्युल्स लिक्विडला सोडत आहे, ते आपलं इक्वल टू आहे, की जितके मॉलिक्युल्स आपले लिक्विडमध्ये येत आहे वेपर फेजपासून. ठीक आहे, काहीच नाहीये. क्लोज्ड कंटेनर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड आहे. इव्हॅपोरेट होत आहे. लिक्विड ते वेपर आणि मग वेपर ते लिक्विड. तर आता हे इक्विलिब्रियममध्ये आहे, की जितके आपले मॉलिक्युल्स लिक्विड स्टेटपासून गॅसियस स्टेटमध्ये गेले, वेपर स्टेटमध्ये, तितकेच मॉलिक्युल्स आपले वेपर स्टेटपासून लिक्विड स्टेटमध्ये येईल. ठीक आहे? आणि आपण काय म्हणतात, की जे आपलं हे सिस्टम आहे, ते आपले इक्विलिब्रियम स्टेटमध्ये पोहोचलेलं आहे या स्टेजवर. पण हे आपला स्टॅटिक इक्विलिब्रियम नाहीये. स्टॅटिक म्हणजे काय आहे, की एकच जागेवर ते थांबलेलं आहे. तर हे स्टॅटिक इक्विलिब्रियम नाही आहे. कारण की खूप सारी आपली ॲक्टिव्हिटी जी आहे, हालचाल हालचाल जे आहे, ते होत आहे बाउंडरीवर. जी आपली बाउंडरी आहे लिक्विड आणि वेपरच्या मधात, त्या बाउंडरीवर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होत आहे. ठीक आहे. म्हणूनच इक्विलिब्रियमवर जे रेट ऑफ इव्हॅपोरेशन आहे, ते आपलं इक्वल टू राहते रेट ऑफ कंडेन्सेशन. ठीक आहे. आणि त्याला जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे, कसं करू आपण? H2O लिक्विड जात आहे H2O वेपरमध्ये आणि तसंच जे आपलं H2O वेपर आहे, ते येत आहे H2O लिक्विडमध्ये. ठीक आहे. तर हे फक्त एक एक्झाम्पल होतं, जे आपले इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर आणि कंडेन्सेशन ऑफ वॉटर वेपर आहे. इक्विलिब्रियम समजायसाठी. हे स्टॅटिक इक्विलिब्रियम नाही आहे. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे आपला. होतच राहते हे. तर हे आपलं झालं डायनॅमिक इक्विलिब्रियम. ठीक आहे. चला, आता जे हे डबल हाल्फ एरोज आहे, हे जे एरोज आहे ना, लिक्विड आणि वेपर संबंधात डबल हाल्फ एरोज तुम्ही बघतात. ते काय इंडिकेट करतात, की जे प्रोसेस आहे आपले दोघे डायरेक्शनमध्ये ते सायमल्टेनियसली होत आहे. जे मिक्सचर आहे आपला रिएक्टन्ट्स आणि प्रॉडक्ट्सच्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये, त्याला आपण म्हणतात इक्विलिब्रियम मिक्सचर. ठीक आहे. इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होते दोघंही फिजिकल प्रोसेससाठी पण आणि केमिकल रिएक्शनसाठी पण. हे जे रिएक्शन आहे ते आपली फास्ट पण होऊ शकते आणि स्लो पण होऊ शकते. आणि ते कशावर डिपेंड करते, की एक्सपेरिमेंटल कंडिशन्स आपले कसे आहे आणि रिएक्टन्सचं नेचर कसं आहे. जेव्हा रिएक्टन्स एक क्लोज्ड व्हेसलमध्ये एक पर्टिक्युलर टेम्परेचरवर रिएक्ट करतात, आपल्याला प्रॉडक्ट द्यायला, तेव्हा जे आपले रिएक्टन्सचे कन्सन्ट्रेशन आहे, ते कमी होत राहते. पण जे प्रॉडक्ट्सची कन्सन्ट्रेशन आहे, ते वाढत राहते काही आणि त्याच्यानंतर आपला काहीच चेंज नाही होत. रिएक्टन्स घ्या तुम्ही किंवा प्रॉडक्ट्स घ्या, दोघांच्याच कन्सन्ट्रेशनमध्ये काहीच चेंज नाही होत. एक वेळानंतर. ठीक आहे. हेच जे आपलं स्टेज आहे, ह्या सिस्टमचा ज्याच्यामध्ये कोणताही चेंज नाही होत आहे रिएक्टंटच्या कन्सन्ट्रेशनमध्ये किंवा प्रॉडक्टच्या कन्सन्ट्रेशनमध्ये. त्यालाच आपण म्हणतात डायनॅमिक इक्विलिब्रियम. बरोबर? आणि जे आपले रेट आहे फॉरवर्ड रिएक्शनचे आणि बॅकवर्ड रिएक्शनचे. दोघे रिएक्शनचे जे आपले रेट्स आहेत ते आपले इक्वल होऊन जातात. ठीक आहे. तर हे होतं आपलं डायनॅमिक इक्विलिब्रियमचं कन्सेप्ट जे मी सांगत होतो तुम्हाला. आता हेच आपलं डायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेज आहे. हे त्याच्यामुळे आपला काहीच चेंज नाही होत. खूप सारे स्पेशीज असतात रिएक्शन मिक्सरमध्ये त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये. आता एक बेसिस घेऊ आपण, की किती एक्सटेंट पर्यंत ते जे रिएक्शन्स आहे, ते आपले समोर वाढतात टू रीच द स्टेट ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. ह्या बेसिसवर आपण 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करू शकतो हे सगळे रिएक्शन्सला. कोणते-कोणते 3 ग्रुप आहे ते बघू आपण. जे पहिला ग्रुप होता आपला, त्याच्यामध्ये काय होते, ते रिएक्शन्स जे आपले प्रोसीड करतात निअरली टू कंप्लीशन आणि ज्यांच्यामध्ये फक्त नेग्लिजिबल काहीच खूपच कमी कन्सन्ट्रेशन राहतात रिएक्टंटचे
वाचलेले आहे. ठीक आहे. तर हे झालं आपला पहिला ग्रुप. ज्याच्यामध्ये काय होत आहे, जे रिएक्शन्स आपले निअरली कंप्लीशन पर्यंत जात आहे आणि फक्त काही नेग्लिजिबल कन्सन्ट्रेशन आहे रिएक्टन्सचे, ते वाचलेले आहे. काही-काही केसेसमध्ये हे पॉसिबलच नाही आहे आपल्यासाठी, की आपण एक्सपेरिमेंटली हे जे नेग्लिजिबल कन्सन्ट्रेशन होतं ना रिएक्टन्सचे, ते आपण डिटेक्ट करू शकणार. हे होते आपले पहिले ग्रुप. दुसरे ग्रुप कोणते आहे? ते रिएक्शन्स ज्यांच्यामध्ये फक्त खूपच लहान अमाउंट ऑफ प्रॉडक्ट्स जे आहे ते फॉर्म होतात आणि जे मोस्ट ऑफ आपले रिएक्टंट्स आहेत, ते अनचेंज राहतात इक्विलिब्रियम स्टेजवर. ठीक आहे. तर हे झाले आपले दुसऱ्या प्रकारचे रिएक्शन. तिसरे रिएक्शन्स कोणते राहतात आपले? ज्यांच्यामध्ये जे रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचं कन्सन्ट्रेशन आहे, ते आपलं कंपेरेबल राहतं आणि हे कंपेरेबल केव्हा आहे? जेव्हा आपलं सिस्टम इक्विलिब्रियममध्ये आहे. तर हे झालं आपलं तिसरं, तिसऱ्या प्रकारचं रिएक्शन. आता जे आपलं एक्सटेंट राहते कोणत्याही रिएक्शनचा इक्विलिब्रियममध्ये, ते आपलं व्हॅरी करते एक्सपेरिमेंटल कंडिशनसोबत. आता हे एक्सपेरिमेंटल कंडिशन्स कोणते-कोणते आहे? जसं की आपला कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट झाला, टेम्परेचर झाला, हे आपले आहे एक्सपेरिमेंटल कंडिशन. आणि जे ऑपरेशनल कंडिशन्स आहे, त्यांचं ऑप्टिमायझेशन आपलं खूपच महत्त्वाचं असते इंडस्ट्री आणि लॅबोरेटरीमध्ये. त्याच्याने काय होते, की इक्विलिब्रियम आपलं जे राहील, ते फेव्हरेबल राहील डिझायर्ड प्रॉडक्टच्या डायरेक्शनमध्ये. कारण की आपल्याला प्रॉडक्ट पाहिजे. जे आपला एम आहे, हे पूर्ण प्रोसेस करायचा, की आपल्याला डिझायर्ड आपला प्रॉडक्ट पाहिजे. त्या डायरेक्शनमध्ये आपली रिएक्शन जे आहे, ते जास्ती आपल्याला स्पॉन्टेनियस पाहिजे. आणि हे जे चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपण काही-काही इम्पोर्टंट पार्ट्स बघू इक्विलिब्रियमचे. ठीक आहे. जे फिजिकल आणि केमिकल प्रोसेसचे इक्विलिब्रियम राहतात, त्यांच्यासाठी कोणते आपले इम्पोर्टंट हे राहतात, इक्विलिब्रियमचे ॲस्पेक्ट आणि मुख्यतः आपल्याला काय बघायचं आहे, की aqueous सोल्युशनमध्ये जे आपले आयन्स राहतात, है ना? त्यांच्यासाठी बघायचं आहे, म्हणजे आयनिक इक्विलिब्रियमसाठी. ठीक आहे? चला, तर हे होतं आपलं मुख्यतः इंट्रोडक्शन, की आपलं इक्विलिब्रियम मिक्सचर काय असते? ठीक आहे. इक्विलिब्रियम स्टेट काय असते? इक्विलिब्रियम मिक्सचर आपण बघितला. मग त्याच्यानंतर डायनामिक इक्विलिब्रियम आपण बघितला आणि मग त्याच्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम आणि 3 प्रकारचे कोणते आपले ग्रुप्स राहतात, ते पण आपण बघितलं. ठीक आहे. आता आपण एकदा स्टार्ट करू. हे जे आपलं पहिला कोर टॉपिक आहे ह्या चॅप्टरचा, ते बघू आपण. इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेसेस. सगळ्यात पहिले आपल्याला फिजिकल प्रोसेस बघायचा आहे. ते जे आपले बेसिक राहतात. आता फिजिकल प्रोसेसमध्ये कोणतंही सिस्टम जे इक्विलिब्रियमवर आहे, त्याचे जे आपले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते जास्त चांगल्या प्रमाणे आपण केव्हा समजू शकतो, जेव्हा आपण फिजिकल प्रोसेस जे आहे, काही-काही फिजिकल प्रोसेस त्यांना एक्झामिन केलं. तेव्हा आपले मोस्ट फॅमिलिअर एक्झाम्पल्स आहेत ते कोणते राहतात? फेज ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. आता फेज ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसचा अर्थ काय राहते, की जे आपलं सबस्टन्स आहे, ते आपलं एक फेजनी दुसऱ्या फेजमध्ये जात आहे. सॉलिड ते लिक्विड, लिक्विड ते सॉलिड, लिक्विड ते गॅस, गॅस ते लिक्विड आणि तिसरं आपलं कोणतं कन्व्हर्जन राहते? सॉलिड ते गॅस आणि गॅस ते सॉलिड. हे जे 3 आहे आपले फेज ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस आहे. बरोबर? आता आपण बघू सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. चला सगळ्यात पहिले आपलं काय बघू? सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. आता हे केसमध्ये काय आहे आपला आईस आणि वॉटर आहे ते आपले ठेवलेले आहे परफेक्टली इन्सुलेटेड थर्मस फ्लास्कमध्ये. ठीक आहे. परफेक्टली इन्सुलेटेड आहे म्हणजे की हीट जे एक्सचेंज आहे ते काहीच नाही होत आहे. त्याचे कंटेंट्स आणि सराउंडिंग्समध्ये काहीच आपली हीट एक्सचेंज नाही होत आहे. ॲट 273 केल्विन 273 केल्विनवर काहीच आपली हीट एक्सचेंज नाही होत आहे. ठीक आहे. आणि जे एटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ते पण आपल्या इक्विलिब्रियममध्ये आहे. इक्विलिब्रियम स्टेटमध्ये. ठीक आहे. आणि जे सिस्टम आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की काही-काही आपले खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टरिस्टिक फीचर राहतात. ठीक आहे. आपण काय ऑब्झर्व्ह करतो, की जे आपला आईस आणि वॉटरचा जे मास आहे, ते टाईम आणि टेम्परेचर सोबत ते चेंज नाही होत. ठीक आहे. टेम्परेचरला जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवलेलं आहे पूर्ण प्रोसेसमध्ये, तर जे मास आहे आईस आणि वॉटरचा, ते टाईम सोबत चेंज नाही होत. ठीक आहे. हाउएव्हर जे आपलं इक्विलिब्रियम आहे, ते स्टॅटिक नाही आहे.
ठीक आहे. स्टॅटिक इक्विलिब्रियम नाही. जी आपली बाउंड्री आहे वॉटर आणि आईसची, त्या बाउंड्रीवर आपण खूपच इंटेन्स ऍक्टिव्हिटी बघू शकता. जे लिक्विड वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत, ते आपले आईसच्या अगेन्स्ट कोलाईड करतात आणि मग त्याला चिपकून जातात. आणि काही-काही जे आपले मॉलिक्युल्स आहेत आईसचे, ते आपले लिक्विड फेजमध्ये एस्केप करून जातात. ठीक आहे. आता जे आईस आणि वॉटरचा मास होता, त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही झालेला आहे. कारण की जे रेट ऑफ ट्रान्सफर आहे मॉलिक्युल्सच्या आईसपासून वॉटरमध्ये आणि रिव्हर्स ट्रान्सफर म्हणजे वॉटरपासून आईसमध्ये, ते आपला रेट जे राहते दोघांचंही ते इक्वल राहते. एटमॉस्फेरिक प्रेशर आणि 273 केल्विनवर. ठीक आहे. आता हे जे एक्सपेरिमेंटल कंडिशन आहे, जे पॅरामीटर आहे, ते मी का बरं रिपीट करत आहोत? कारण की जर तुम्ही हे टेम्परेचरला चेंज केला किंवा प्रेशरला चेंज केला, तेव्हा हे रिएक्शन कोणत्याही एक डायरेक्शनमध्ये फेव्हरेबल राहील. ठीक आहे. तर ते नाही पाहिजे आपल्याला, कारण की ते आपलं इक्विलिब्रियम स्टेट नाही आहे. बरोबर? म्हणजे इतकं तर आपलं ऑब्व्हियस आहे, की आईस आणि वॉटर ते इक्विलिब्रियममध्ये राहतात फक्त एक पर्टिक्युलर टेम्परेचर आणि प्रेशरवर. ठीक आहे. कोणतेही प्युअर सबस्टन्ससाठी जे आपलं ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर आहे, ते टेम्परेचर जिथे आपला सॉलिड आणि लिक्विड फेज इक्विलिब्रियममध्ये राहतात, त्याला आपण म्हणतात नॉर्मल मेल्टिंग पॉइंट किंवा नॉर्मल फ्रीझिंग पॉइंट त्या सबस्टन्सचा. जे सिस्टम आहे इथे ते आपलं डायनामिक इक्विलिब्रियममध्ये आहे आणि आपण 2 इन्फरन्सेस काढू शकतो याच्यामध्ये. पहिलं इन्फरन्स काय आहे आपला? दोघे जे आपले ऑपोझिंग प्रोसेस आहे ते एकमेकांसोबतच होतात. ठीक आहे. सायमल्टेनियसली होत आहे आणि जे दोघेही आपले प्रोसेस आहे ते सेम रेटवर पण होत आहे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे, जे आपले आईस आणि वॉटरचा अमाउंट आहे ते आपलं कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. तर हे होते आपली डेफिनेशन. नॉर्मल मेल्टिंग पॉइंट किंवा नॉर्मल फ्रीझिंग पॉइंट कोणते सबस्टन्स जे राहते त्याची डेफिनेशन आहे. चला, तर हे झालं आपलं सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. आता याच्यानंतर आपण बघू लिक्विड आणि वेपरचं जे इक्विलिब्रियम राहते ते बघू आपण. हेलो, आवाज आ रही है? हॅलो. हाँ, आवाज आ रही है? हाँ, हाँ, आवाज आ रही है. ओके, ऑलराइट। थोड़ी देर आप हाँ, प्लीज रुकिए, ठीक है? मैं आपको भी बताता हूँ। हाँ. हेलो, हाँ, आप स्टार्ट कर सकते हो। अच्छा, कुछ प्रॉब्लम है क्या? मतलब क्या हो हाँ, गया था? हाँ, हाँ, आप स्टार्ट कर सकते हो। अच्छा, अच्छा. ठीक आहे. फाईन. ठीक आहे. तर आपण आता सॉलिड आणि लिक्विडचा जे इक्विलिब्रियम आहे, ते घेतलेलं आहे ऑलरेडी. आता आपण बघू लिक्विड आणि वेपर इक्विलिब्रियम. आता हे जे लिक्विड इक्विलिब्रियम आहे, लिक्विड आणि वेपरचा, ते आपण जास्त चांगल्याप्रमाणे समजू शकतो, जर आपण एक एक्झाम्पल केला ट्रान्सपरंट बॉक्सचा. आता हे जे ट्रान्सपरंट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये एक यू-ट्यूब आहे. यू-ट्यूब म्हणजे काय असते मी सांगतो तुम्हाला. ते तुम्ही फिजिक्स जे आहे त्याच्यामध्ये पण बघाल. पण हे जे YouTube आहे त्याचं डायग्राम मी सांगतो तुम्हाला. अच्छा, इथे दिलेलं आहे खालती पण हे बघा जे आपला सिम्प्लिफाईड डायग्राम असते ते असं असते. YouTube म्हणजे काय? काहीच नाही आहे. यू शेप सारखं एक ट्यूब राहते. ठीक आहे. तर हे आपण एक यू-ट्यूब घेऊ. त्याच्यामध्ये मर्क्युरी आहे. ठीक आहे. आणि हे जे यू-ट्यूब आहे मर्क्युरी सोबत त्याला आपण काय म्हणतात? मॅनोमीटर. ठीक आहे. आता हे मॅनोमीटरमध्ये आपण एक ड्रायिंग एजंट घेऊ. ठीक आहे. ड्रायिंग एजंट आपलं कोणतं असते? जसं की घ्या तुम्ही एनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. एनहायड्रस म्हणजे काय असते, की ते पावडर फॉर्म, ड्राय फॉर्ममध्ये असते आणि कोणताही जेव्हा वॉटर मॉलिक्यूल त्याचे कॉन्टॅक्टमध्ये येईल, तेव्हा ते त्या मॉइश्चरला ॲब्सॉर्ब करून घेईल. ठीक आहे. तर हे झाला आपला कॅल्शियम क्लोराईड जे एनहायड्रस आहे. किंवा आपण दुसरा पण घेऊ शकतात, जे आपलं राहते फॉस्फरस पेंटाऑक्साइड. ठीक आहे. ह्याला आपण काही तासासाठी एक बॉक्समध्ये ठेवतात.
आता हे ड्रायिंग एजंटला जेव्हा आपण काढतात त्या बॉक्सपासून आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, एक साइडला बॉक्सला टिल्ट करावं लागते. तेव्हा एक वॉच ग्लास राहते. वॉच ग्लास किंवा तुम्ही पेट्री डिश पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपलं पाणी आहे. त्याला आपण पटकन जे त्या बॉक्समध्ये टाकून देऊ. ठीक आहे. काय केलं तुम्ही, जे आपला ड्रायिंग एजंट होता त्याला बॉक्समध्ये ठेवला काही तासासाठी. आता जेव्हा तुम्ही ड्रायिंग एजंटला काढतात बाहेर, तेव्हा पटकन तुम्ही वॉच ग्लास किंवा पेट्री डिश घ्याल, ज्याच्यामध्ये काही पाणी आहे आणि त्याला बॉक्समध्ये ठेवाल आणि आपल्याला काय भेटते, की जे मर्क्युरी लेव्हल आहे राइट लिंबमध्ये, मॅनोमीटरचे आपले 2 लिंब्स राहतात. तर जे मर्क्युरी लेव्हल आपला राइट वाला जे लिंब आहे ह्या मॅनोमीटरचा, त्याच्यामध्ये ते खूपच हे जे राइट लिंब आहे मॅनोमीटरचा, त्याच्यामध्ये खूपच स्लोली हे वाढते आणि मग फायनली त्याचे जे व्हॅल्यू आहे ते कॉन्स्टंट होऊन जातं. ठीक आहे. काय झालं तुम्ही टिल्ट केला, ते हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू वाढलं आणि मग फायनली ते कॉन्स्टंट व्हॅल्यूवर आलं. म्हणजे काय होत आहे, की जे प्रेशर आहे आपला बॉक्सच्या आतमध्ये ते वाढते आणि मग एक कॉन्स्टंट व्हॅल्यू जवळ पोहोचून जाते. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला? हे आपलं इन्फरन्स होतं. आता जे व्हॉल्यूम ऑफ वॉटर आहे वॉच ग्लासमध्ये, त्याला बघा. वॉच ग्लासमध्ये आपण पाणी घेतलेलं होतं. त्याचे वॉच ग्लासमध्ये पाणीचा लेव्हल आहे ती कमी होऊन जाते. ठीक आहे. आता इनिशियली जेव्हा आपण बघत होतो, तेव्हा काहीच वॉटर वेपर नाही होता. कारण की आपण काय ठेवलेला होता? एनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड जे आपला ड्रायिंग एजंट आहे. ते सगळं जे आपला वॉटर वेपर आहे, त्याला ॲब्सॉर्ब करून घेते. ठीक आहे. म्हणूनच इनिशियली त्याच्यामध्ये काहीच वॉटर वेपर नव्हता. आणि जे आपलं वॉटर आहे ते जे इव्हॅपोरेट होते, जसं-जसं ते आपलं इव्हॅपोरेट होते, तसं-तसं आपलं जे प्रेशर आहे बॉक्सच्या आतमध्ये, ते पण वाढते. कारण की आता जे आपले वॉटर मॉलिक्युल्स आहे, ते आपले गॅशियस फेजमध्ये ॲड होत आहे. ठीक आहे. जे बॉक्सच्या आतमध्ये आपला गॅशियस फेज आहे, त्याच्यामध्ये आता वॉटर मॉलिक्युल पण ॲड होत आहे. बरोबर? तर याच्यामध्ये आपण काय बघू शकतात, की आपलं जे रेट आहे इव्हॅपोरेशनचा, ते पण आपला कॉन्स्टंट आहे. आता मी जे तुम्हाला सांगत होतो, ते इथे बघा तुम्ही. इक्विलिब्रियम वेपर प्रेशर आपल्याला मोजायचं आहे पाणीचा आणि ते आपल्याला करायचं आहे कॉन्स्टंट टेम्परेचरवर. तर जे आपला लेफ्ट साइडवाला हे वाला डायग्राम आहे, त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण एनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. ठीक आहे, एक बॉक्समध्ये. त्याच्यामध्ये कॉर्क टाकलेला आहे आणि मॅनोमीटरचे एक लिंब आहे. आणि इनिशियली जेव्हा तुम्ही बघता तेव्हा दोघंही सारखे लेव्हलवर आहे. पण जे आपला राइट साइड वाला डायग्राम आहे, हे वाला, त्याच्यामध्ये बघा तुम्ही. तुम्ही ते ड्रॉइंग एजंट बाहेर काढला आणि मग पटकन आतमध्ये एक पेट्री डिश ठेवली, ज्याच्यामध्ये पाणी होतं. आता हे पाणी जे होतं ते आपल्या वॉटर वेपरमध्ये कन्व्हर्ट झालं आणि ते जे वॉटर वेपर आहे ते गॅसियस फेजमध्ये आहे. ते आपलं प्रेशर एक्झर्ट करते. जेव्हा हे प्रेशर एक्झर्ट करेल, तेव्हा राइट लिंब जे असेल मॅनोमीटरचा, त्याचा लेव्हल आपला वर जाईल. ठीक आहे. पण जे रेट ऑफ इन्क्रीज इन प्रेशर आहे, ठीक आहे. प्रेशर वाढत आहे, समजलं ते. पण जे रेट आहे प्रेशर वाढण्याचा, ते कमी होते विथ टाईम. कारण की जे आपला वेपर आहे ते कंडेन्स होत आहे पाणीमध्ये. ठीक आहे. आणि फायनली काय होईल, की एक इक्विलिब्रियम कंडिशन येईल. हे जे इक्विलिब्रियम कंडिशन राहील, याच्यामध्ये काय होते, की काहीच नेट इव्हॅपोरेशन नाही होत आहे. बरोबर? आणि याचे इम्प्लिकेशन काय असते, की जितके नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स गॅसियस स्टेट पासून लिक्विड स्टेटमध्ये आले, ते पण वाढते. केव्हापर्यंत ते वाढतील? जेव्हापर्यंत आपला इक्विलिब्रियम अटेन नाही होत आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? मोठं-मोठं आपण असं म्हणू शकता, की जे रेट ऑफ इव्हॅपोरेशन आहे, ते आपलं इक्वल टू राहते रेट ऑफ कंडेन्सेशन. बरोबर? म्हणजे H2O लिक्विड आणि हे डबल एरो साइन, डबल हाल्फ एरो म्हणजे इक्विलिब्रियम स्टेट H2O वेपर स्टेटमध्ये. आता एवढं जर समजलं तुम्हाला, आता आपण
नेक्स्ट पाहू की इक्विलिब्रियमवर जे वॉटर मॉलिक्युल्स प्रेशर एक्झर्ट करतात कोणत्याही गिव्हन टेम्परेचरवर, ते आपला कॉन्स्टंट राहते आणि त्याला आपण काय म्हणतात, इक्विलिब्रियम वेपर प्रेशर वॉटरचा, किंवा आपण त्याला फक्त वॉटर प्रेशर वेपर प्रेशर पण म्हणू शकतात, की हे आपला वॉटरचा वेपर प्रेशर आहे. ठीक आहे. पाणीचं जे आपलं वेपर प्रेशर राहते, ते आपलं टेम्परेचर सोबत वाढते. हे इम्पोर्टंट स्टेटमेंट आहे खूप. ठीक आहे. जसं-जसं तुम्ही टेम्परेचर वाढाल, तसं-तसं आपला वेपर प्रेशर पण वाढेल पाणीचा. जर हे वरचा एक्सपेरिमेंट आपण रिपीट केला मिथाइल अल्कोहल सोबत. मिथाइल अल्कोहल घ्या, एसिटोन किंवा इथर. तेव्हा आपण असं ऑब्झर्व्ह करू शकतो, की जे वेगळे-वेगळे लिक्विड्स राहतात, त्यांचा आपला वेगळं-वेगळं इक्विलिब्रियम वेपर प्रेशर राहते. ते सारखं टेम्परेचर आहे. ते जे जितके आपले लिक्विड्स होते, त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर एकच घेतो. पण त्याचं जे इक्विलिब्रियम वेपर प्रेशर राहते, खूप वेगळं-वेगळं राहतं. ठीक आहे. आणि मग त्याच्याने आपण एक इन्फरन्स पण काढू शकतो, की ते लिक्विड ज्याचं जास्ती वेपर प्रेशर राहते कोणत्याही टेम्परेचरवर, ठीक आहे. ते आपला जास्ती व्होलेटाईल आहे आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट जे आहे ते कमी आहे. ठीक आहे. जास्ती वेपर प्रेशर जर आहे कोणत्याही टेम्परेचरवर, तेव्हा ते जास्ती व्होलेटाईल आहे आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट पण कमी आहे. ठीक आहे. आणि तेच जे आपण घेत होतो तसंच यांनी एक एक्सपेरिमेंट केला आहे. ठीक आहे. 3 आपल्याजवळ वॉच ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये काय-काय आहे? 1 एम-एल एसिटोनचा, इथाइल अल्कोहलचा आणि वॉटरचा. त्यांना आपण एटमॉस्फिअरला एक्सपोज केला. ठीक आहे. आणि मग हेच एक्सपेरिमेंट आपण अजून एकदा केला, रिपीट केला आणि ह्यावेळी आपण काय केलं आहे, की डिफरंट जे आपले व्हॉल्यूम्स होते लिक्विडचे, ते आपण घेतले. एक वॉर्मर रूममध्ये. जेव्हा हे आपण लिक्विड्स घेतले, तेव्हा आपण काय बघितलं, की हे सगळे केसेसमध्ये जे आपलं लिक्विड आहे, ते इव्हेंच्युअली आपला डिसअपिअर होऊन जातं आणि जे आपला टाईम आहे आपल्याला पूर्ण इव्हॅपोरेशन व्हायसाठी, ते कोणत्या-कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते? तर पहिला आपला आहे नेचर ऑफ द लिक्विड. कोणत्या प्रकारचं जे लिक्विड आहे, त्याच्यावर ते डिपेंड करते. मग दुसरा फॅक्टर आपला आहे अमाउंट ऑफ लिक्विड, की किती लिक्विड घेतलेलं आहे तुम्ही. पहिला काय होता? नेचर ऑफ लिक्विड. दुसरं आपलं राहते अमाउंट ऑफ लिक्विड. मग तिसरं आपलं जे राहते ते राहते टेम्परेचर. ठीक आहे. आता जेव्हा आपला वॉच ग्लास ॲटमॉस्फिअरला ओपन होता, तेव्हा जे रेट ऑफ इव्हॅपोरेशन राहते ते आपलं कॉन्स्टंट राहते. पण जे मॉलिक्युल्स आहे, ते रूमचे जे खूप मोठं असं व्हॉल्यूम आहे, हे त्याच्यामध्ये डिस्पर्स होऊन जातात. ठीक आहे. आता एकदा हे वॉटर मॉलिक्युल्स आपले डिस्पर्स झाले पूर्ण रूममध्ये, तेव्हा काय होते ॲज अ कॉन्सिक्वेन्स जे रेट ऑफ कंडेन्सेशन आहे आपला वेपर पासून लिक्विड स्टेटमध्ये. हे जे रेट ऑफ कंडेन्सेशन आहे, ते खूपच कमी होऊन जाते कंपेअर टू रेट ऑफ इव्हॅपोरेशन. ठीक आहे. आणि हे जे आहे आपले, हे आपले ओपन सिस्टम्स आहे. आणि हे आपलं पॉसिबल नाही असते, की आपण इक्विलिब्रियमवर रीच करू ओपन सिस्टममध्ये. म्हणूनच जे आपण सुरुवातच बघितलेलं होतं, की ते आपलं क्लोज सिस्टममध्ये होतं. जे काही आपले एक्सपेरिमेंट्स होते ते क्लोज सिस्टममध्ये होते. कारण की ओपन सिस्टममध्ये पॉसिबलच नाहीये, की आपण इक्विलिब्रियम स्टेटमध्ये पोहोचू. ठीक आहे. हे झालं आपलं लिक्विड आणि वेपरसाठी आणि जे आपण एक्सपेरिमेंट केला होता. आता वॉटर आणि वॉटर वेपर ते इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये केव्हा राहतात? एटमॉस्फिअरिक प्रेशरवर. एटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे आपलं ते राहते 180 आणि 180 म्हणजे 1.013 बार. आणि एक झाला आपला एटमॉस्फिअरिक प्रेशर आणि दुसरा आपला आहे टेम्परेचर. टेम्परेचर किती पाहिजे आपल्याला? 100 डिग्री सेल्सियस. ठीक आहे. क्लोज्ड वेसलमध्ये. इथे पण बघा तुम्ही, प्रत्येक जेव्हा आपण डिस्कस करत आहोत इक्विलिब्रियम तेव्हा क्लोज्ड वेसलचा कॉन्सेप्ट येत आहे. ठीक आहे.
जे बॉइलिंग पॉइंट आहे वॉटरचा 100 डिग्री सेल्सिअसवर आणि 1.01 बार प्रेशरवर, सॉरी, जे बॉइलिंग पॉइंट राहते 1.013 बार प्रेशरवर, ते किती राहते आपला वॉटरचा 100 डिग्री सेल्सिअस. आणि कोणतेही प्युअर लिक्विडसाठी 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर ते टेम्परेचर ज्याच्यावर ते लिक्विड आणि वेपर्स ते इक्विलिब्रियममध्ये राहतात, त्यालाच आपण म्हणतात नॉर्मल बॉइलिंग पॉइंट त्या लिक्विडचा. आणि जे बॉइलिंग पॉइंट आहे लिक्विडचा, ते आपलं डिपेंड करते ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर. ठीक आहे. जर ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर डिपेंड करत आहे, म्हणजे ते डिपेंड करते कोणत्या पॅरामीटरवर? जे त्या आपला प्लेस आहे त्याचा अल्टिट्यूडवर. ठीक आहे. जास्तीचे अल्टिट्यूड जेव्हा राहील, तेव्हा बॉइलिंग पॉइंट पण कमी होऊन जाईल. ठीक आहे. कमी टेम्परेचरवर ते बॉईल होणं सुरू होऊन जाईल. ठीक आहे. तर हे होतं आपली डेफिनेशन नॉर्मल बॉइलिंग पॉइंटची. त्याला आपण एकदा हायलाइट करून घेऊ. ठीक आहे. नॉर्मल बॉइलिंग पॉइंट कोणत्याही प्युअर लिक्विडसाठी, ठीक आहे, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर द टेम्परेचर ॲट विच लिक्विड आणि वेपर ते इक्विलिब्रियममध्ये आहे. त्यालाच आपण काय म्हणतात? नॉर्मल बॉइलिंग पॉइंट त्या लिक्विडचा. आणि जे बॉइलिंग पॉइंट राहते लिक्विडचा, ते डिपेंड करते आपला ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर. ठीक आहे. चला. तर हे झालं आपला लिक्विड वेपर. आता आपण बघू सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. 3 होते ना तिथे. एक होता आपला सॉलिड लिक्विड, दुसरा होता लिक्विड वेपर आणि तिसरा आपला कोणता आहे? सॉलिड वेपर. चला, आता याच्यामध्ये काय करू आपण, एक असं सिस्टम घेऊ ज्याच्यामध्ये जे आपले सॉलिड्स आहे ते सबलाईम होतात वेपर फेजमध्ये. सबलाईम म्हणजे काय? सब्लिमेशनचा अर्थ राहते की सॉलिड फेज पासून ते गॅस फेज मध्ये जात आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एक क्लोज्ड व्हेसलमध्ये सॉलिड आयोडीन ठेवला तिथे, ठीक आहे, काही वेळानंतर जे आपलं व्हेसल आहे ते आपला व्हायलेट रंगाचा जे वेपर आहे त्याच्यापासून ते फिल होऊन जाते आणि जी इंटेन्सिटी आहे कलरची ते वाढते टाइम सोबत. काही वेळानंतर जी इंटेन्सिटी आहे कलरचा ते कॉन्स्टंट होऊन जाते. ठीक आहे. आणि हेच स्टेजवर आपला इक्विलिब्रियम अटेन होतो. म्हणूनच जे आपलं सॉलिड आयोडीन आहे ते सबलाईम होत आहे आणि आपल्याला काय देत आहे ते आयोडीन वेपर. आणि हे जे आपली आयोडीन वेपर आहे ती कंडेन्स होते. आपल्याला काय देते मग? सॉलिड आयोडीन. आणि हे इक्विलिब्रियमला आपण एक्सप्रेस किंवा रिप्रेझेंट कसं करू? I2 सॉलिड स्टेटमध्ये ते डबल एरो कन्व्हर्ट होत आहे आयोडीन वेपर स्टेटमध्ये. आणि तेच आपलं आयोडीन वेपर जे आहे ते आयोडीन सॉलिडमध्ये कन्व्हर्ट होत आहे. ठीक आहे. आता हेच सॉलिड आणि वेपर इक्विलिब्रियम. दुसरे कोणते कोणते आपले एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला अशा प्रकारचा इक्विलिब्रियम दाखवतात? एक झालं आपलं कॅम्फर. कॅम्फर तर माहिती आहे आपल्याला, कपूर जे म्हणतात आपण. कॅम्फर सॉलिड स्टेटमध्ये आहे. ते कन्व्हर्ट होते कॅम्फर वेपर स्टेटमध्ये. तसंच आपलं राहते अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि मग ते कन्व्हर्ट होत आहे अमोनियम क्लोराईड वेपर स्टेटमध्ये. ठीक आहे. हे झालं आपला सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. आता नेक्स्ट आपण बघू आपला दुसरा जे टॉपिक आहे, इक्विलिब्रियम इन्व्हॉल्विंग डिझोल्यूशन ऑफ सॉलिड और गॅसेस इन लिक्विड्स. ठीक आहे. आपण काय करत आहोत, लिक्विड आहे आपल्याजवळ, त्या लिक्विडमध्ये आपण सॉलिड किंवा गॅसला डिझॉल्व्ह करू. सॉलिड्स इन लिक्विड बघू पहिले आपण. आता हे आपल्याला माहिती आहे की आपण काही लिमिटेड अमाउंटच घेऊ शकतो सॉलिड सॉल्ट किंवा शुगरचा. कोणत्या एक गिव्हन अमाउंट ऑफ वॉटर जे आहे रूम टेम्परेचरवर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करायला. तर आपण एक थिक शुगर सिरप सोल्युशन बनवलेलं आहे आणि ते कसं बनवतात आपण? आपण शुगरला डिझॉल्व्ह करतात हायर टेम्परेचरवर. ते शुगर क्रिस्टल्स राहतात आपले, ते सेपरेट होऊन जातात. जर आपण सिरपला कूल केला रूम टेम्परेचरवर, तेव्हा ते दूर होत जातात. ठीक आहे. आता हे जे सोल्युशन बनलेलं आहे त्याला आपण एक सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे त्याचा अर्थ काय आहे?
जेव्हा आपण सोल्यूटचा आता काहीच अमाउंट नाही घेऊ शकत. कोणताही अमाउंट आपण नाही घेऊ शकत सोल्यूटचा, जे आपण डिझॉल्व्ह करू शकतो त्याच्यामध्ये. कोणत्या गिव्हन टेम्परेचरवर. आणि एक सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये जे आपलं कन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट आहे, ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते? ते डिपेंड करते टेम्परेचरवर. ठीक आहे. म्हणजे एक सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये डायनॅमिक इक्विलिब्रियम असते. ठीक आहे. कोणते फॅक्टर्समध्ये असते ते डायनॅमिक इक्विलिब्रियम? जे आपले सॉल्यूट मॉलिक्युल्स आहे सॉलिड स्टेटमध्ये आणि जे आपले सॉलिड मॉलिक्युल्स आहे सोल्युशनमध्ये. ठीक आहे. म्हणजे याच्यासाठी पण जर तुम्हाला एक्सप्रेशन लिहायचं आहे, तर आपण काय करू? शुगर जे आहे का आपलं सोल्युशन स्टेटमध्ये. सोल्युशन म्हणजे काय? लिक्विड स्टेटच आहे ते. ते कन्व्हर्ट होत आहे शुगर सॉलिडमध्ये आणि तेच आपलं रिपीट होत आहे. ठीक आहे. जे रेट ऑफ डिसोल्युशन ऑफ शुगर आहे वरचा एरो, ते आपलं इक्वल टू राहते रेट ऑफ क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर. ठीक. आता हे तर आपलं होतं, की आपण ते एक्सपेरिमेंट केलं आणि मग बघितलं, की असं आपण हायपोथेसिस एक ठेवतात आणि मग त्याला टेस्ट करतात. आता जे हे दोघे रेट्स आहेत, त्यांची इक्वालिटी आणि जे डायनॅमिक नेचर आहे इक्विलिब्रियमचा, त्याला आपण कन्फर्म पण केलं. त्याच्यासाठी आपण काय केलं? एक रेडिओ ऍक्टिव्ह शुगर घेतली. ठीक आहे. आपण काय करतो? काही आपण रेडिओ ऍक्टिव्ह शुगर घेतो आणि त्याला आपण टाकून देतो सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ नॉन रेडिओ ऍक्टिव्ह शुगरमध्ये. त्याच्यानंतर काय होते? काही वेळानंतर आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसते. सोल्युशनमध्ये पण आणि सॉलिड शुगरमध्ये पण. आता इनिशियली काय होतं? काहीच रेडिओ ऍक्टिव्ह शुगर मॉलिक्युल्स नाही होते सोल्युशनमध्ये. पण जे आपलं इक्विलिब्रियमचं डायनॅमिक नेचर असते, त्याच्यामुळे काय होत आहे आपलं एक्सचेंज होत आहे. जे आपलं रिएक्टिव्ह आणि नॉन रिएक्टिव्ह शुगर मॉलिक्युल्स आहेत, त्यांच्यामध्ये आपला एक्सचेंज होत आहे. ठीक आहे. दोघंही फेजच्या मधात. आणि जे आपलं रेशिओ आहे रेडिओ ऍक्टिव्ह ते नॉन रेडिओ ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स सोल्युशनमध्ये, ते आपलं वाढते जेव्हापर्यंत ते कॉन्स्टंट व्हॅल्यू अटेन नाही करेल. ठीक आहे. तर हे होतं की आपण कसं हे ठरवलं की सॉलिड लिक्विडमध्ये ते आपलं जे इक्विलिब्रियमची कन्सेप्ट राहते, ते कसं आपण बघायचं. तर हे होतं सॉलिड आपण लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह केला. आता नेक्स्ट आपला कोणता आहे? गॅस इन लिक्विड. ठीक आहे. जे आपले गॅसेस राहतात, ते लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होतात. आणि याच्यासाठी एक एक्झाम्पल बघू आपण. जेव्हा तुम्ही कोणतीही सोडा वॉटर बॉटलला उघडतात, तेव्हा काही आपली जे कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, जी आपली त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होती, ते बाहेर येते. है ना, जे आपण फिज म्हणतात, ते पटकन ते बाहेर येते. फिज हे जे फिनॉमिनल आहे, हे कशामुळे होत आहे? कारण की एक आपला डिफरन्स राहते. कार्बन डायऑक्साईड जे आहे, त्याच्या सॉल्युबिलिटीमध्ये. वेगळे-वेगळे प्रेशरवरती त्याची जी सॉल्युबिलिटी आहे, ती जास्त वेगळी-वेगळी राहते. ठीक आहे. आणि एक इक्विलिब्रियम राहते आपलं, जे मॉलिक्युल्स गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि ते मॉलिक्युल्स जे लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झालेले आहे प्रेशरवर. ठीक आहे. त्यांच्यामध्ये आपला एक इक्विलिब्रियम राहतो. म्हणजे CO2 गॅस जे आहे, ते कन्व्हर्ट होत आहे CO2 सोल्युशनमध्ये आणि हेच आपला सोल्युशनवाली जे आहे, ते गॅसमध्ये कन्व्हर्ट होत आहे. ठीक आहे. हे जे इक्विलिब्रियम आहे आपलं, ते कशाने गव्हर्न होते? त्याच्यासाठी आपल्याजवळ आहे हेनरीज लॉ. हेनरीज लॉ आपल्याला काय म्हणते, की मास ऑफ अ गॅस dissolved in given mass of solvent at any temperature is proportional to the pressure of the gas above the solvent. काय अर्थ आहे याचा बघू आपण. तर हे आपल्याला म्हणत आहे, की कोणतीही गॅस तुम्ही घेतली, ठीक आहे. त्याच्या किती मास आपला एक गिव्हन मास ऑफ सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह होत आहे, कोणत्याही टेम्परेचरवर. हे कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते, हे कोणत्या फॅक्टरला प्रोपोर्शनल राहते, तर हे प्रोपोर्शनल राहते त्या सॉल्व्हेंटच्या वरती आहे. ठीक आहे. हे जे अमाउंट आहे आपलं, ते कमी होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जसं-जसं आपण टेम्परेचरला वाढवणार, तेव्हा-तेव्हा हे जे अमाउंट आहे ते कमी होईल.
आता जी आपली सोडा वॉटर बॉटल आहे, ते काही आपल्या प्रेशरमध्ये आपण त्याला सील करतात, ठीक आहे. तसं काही आपलं असं प्रेशर राहते, तर हे प्रेशरच्या अंडर आपण त्याला सील करतात. आणि हे प्रेशरमध्ये का बरं करतात आपण? कारण की ह्या प्रेशरमध्ये त्याची जी सॉल्युबिलिटी आहे पाणीमध्ये, ते जास्ती राहतं. ठीक आहे. आता जसंच आपण त्या बॉटलला उघडला, काय होते, की काही जे आपली त्याच्यामध्ये डिसॉल्व्हड कार्बन डायऑक्साइड गॅस होती, ते बाहेर येऊन जाते. ठीक आहे. कारण की आता त्याला एक नवीन इक्विलिब्रियम कंडिशनवर पोहोचायचं आहे. ठीक आहे. जे आपल्याला हवी आहे लोअर प्रेशरसाठी. नेमली आपण काय राहते त्याचं ते पार्शियल प्रेशर राहते ॲटमॉस्फिअरमध्ये आणि हेच आपला कन्सेप्ट आहे, की कसं आपला जो सोडा वॉटर होता बॉटलमध्ये, जेव्हा आपण त्याला उघडून ठेवून देतो, ठीक आहे. एअरमध्ये काही वेळासाठी आपण त्याला उघडून ठेवून देतो, ते फ्लॅट होऊन जाते. फ्लॅट होऊन जाते म्हणजे काय, की आता त्याच्यामध्ये ते फिज जे असते, फिज वगैरे नाही येईल बाहेर. ठीक आहे. चला आता हे तर होता एक्झाम्पल सोडा वॉटर बॉटलचा. आणि हे जे आपले ऑब्झर्वेशन आहे, त्याच्यामधून आपण काही-काही कन्सेप्ट जे आहे, जे स्टेटमेंट आहे, इन्फरन्स काढू शकतो आणि त्यांना जनरलाइज पण करू शकतो. कोणते-कोणते जनरलायझेशन्स आहे आपले? बघा, सगळ्यात पहिले, जर एक सॉलिड ते लिक्विड इक्विलिब्रियम आहे आपल्याजवळ, फक्त एकच टेम्परेचर राहते, जे टेम्परेचर आपलं त्याचं मेल्टिंग पॉइंट राहतं. म्हणजे आपला 1 एटीएम वर राहते. 1 एटीएम म्हणजे काय? 1.013 बार. ज्याच्यावर दोघंही फेसेस जे आहेत ते आपले को-एक्झिस्ट करू शकतात. जर काहीच एक्सचेंज नाही होत आहे हीटचा सराउंडिंग सोबत, जे आपले दोघे फेजेसचे मास आहे ते आपले ते काय राहतात ते पण आपले चला. तर हे एक पहिला इन्फ्लुअन्स झाला आपला. दुसरा बघा, लिक्विड वेपर इक्विलिब्रियमसाठी जे वेपर प्रेशर आहे, ते कोणत्याही गिव्हन टेम्परेचरवर ते कॉन्स्टंट असते. ठीक आहे? हे हे झालं दुसरं इन्फरन्स. तिसरा इन्फरन्स बघा, जर आपल्याला बघायचं आहे डिसोल्यूशन सॉलिड्सच्या लिक्विड्समध्ये. सॉलिड्स जे आहे त्याला आपण डिझॉल्व्ह करत आहोत लिक्विडमध्ये. तेव्हा जे आपलं सॉल्युबिलिटी आहे, ते कॉन्स्टंट राहते एक गिव्हन आपला टेम्परेचरवर. ठीक आहे. एक गिव्हन टेम्परेचर जे काही आहे त्याच्यावर ते वेपर प्रेशर कॉन्स्टंट राहते. सॉल्युबिलिटी कॉन्स्टंट राहते. आणि जे चौथा आपला इन्फरन्स होता, ते काय होतं, की गॅसेसचं डिसोल्यूशन आपल्याला बघायचं आहे लिक्विड्समध्ये. त्याच्यासाठी जे कन्सन्ट्रेशन आहे कोणत्याही गॅसची लिक्विडमध्ये, ते आपली प्रोपोर्शनल टू राहते प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द लिक्विड. ठीक आहे. जे प्रेशर कन्सन्ट्रेशन आहे गॅसच्या लिक्विडच्या वरती, त्याचं ते प्रोपोर्शनल राहते. ठीक आहे. आणि हेच जे आपले ऑब्झर्वेशन्स आहे, हे ह्या टेबलमध्ये आपण समराईज केलेले आहे. ठीक आहे. फिजिकल इक्विलिब्रियमसाठी. आता प्रोसेस बघा. लिक्विड ते वेपर, वेपर ते लिक्विड. एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे वॉटरचा. त्याच्यामध्ये कन्क्लुजन काय आहे, की पार्शियल प्रेशर ऑफ वॉटर ते कॉन्स्टंट राहते कोणत्याही गिव्हन टेम्परेचरवर. pH2O जे आहे आपला, ते कॉन्स्टंट आहे कोणतेही एक गिव्हन टेम्परेचर जे आहे त्याच्यावर. ठीक आहे. दुसरा आपला आहे सॉलिड ते लिक्विड आणि लिक्विड ते सॉलिड. हे वालं जे आहे त्याच्यामध्ये पण पाणी दिलेलं आहे आईसमध्ये आणि वॉटर फॉर्ममध्ये. मेल्टिंग पॉइंट जे आपलं राहते ते फिक्स राहते कोणत्याही कॉन्स्टंट प्रेशरवर. वर जे आपला वरचा होता त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर होता. खाली काय आहे? कॉन्स्टंट टेम्परेचर. मग तिसरा केस बघा. सॉलिड जे आहे आपला सॉलिड स्टेटमध्ये ते कन्व्हर्ट होत आहे सॉलिड सोल्युशनमध्ये आणि त्याच्या एक्झाम्पलसाठी आपण शुगर घेतलेला आहे. शुगर सॉलिड आणि शुगर सोल्युशन ते आपसमध्ये एकमेकात कन्व्हर्ट होत आहे. जे कन्सन्ट्रेशन आहे आपला सोल्यूटचा सोल्युशनमध्ये, ते आपला कॉन्स्टंट राहते एक कोणत्याही गिव्हन टेम्परेचरवर. म्हणजे एक तुम्ही टेम्परेचर घेतला, त्या टेम्परेचरवर जे आपलं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्युशनमध्ये, ते कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. आणि तसंच आपला शेवटचा आहे गॅस. गॅस आपली एक आहे गॅसियस फेजमध्ये आणि दुसरं आहे गॅस ॲक्वस फेजमध्ये. ते इंटर कन्व्हर्टिबल आहे. याच्यासाठी आपण काय घेतलेलं आहे? कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. आणि जे आपलं हे रेशो राहते ॲक्वसच्या गॅसियस फेज सोबत,
ते आपलं कॉन्स्टंट राहते कोणत्याही गिव्हन टेम्परेचरवर. ठीक आहे. म्हणजे याच्यासाठी टेम्परेचर आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे ते काही आपले होते त्याच्यामध्ये टेम्परेचर आपला कॉन्स्टंट होता. ठीक आहे. फक्त एक जे मेल्टिंग पॉइंट वाला आपला कॉन्सेप्ट होता, त्याच्यामध्ये आपला काय होता? कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर. एवढं समजलं? चला. आता हे जे आपला हेनरीज लॉ होता त्याला आपण एकदा हे करून घेऊ, हायलाइट करून घेऊ. हे जेव्हा आपण हायलाइट करतात, तर जेव्हा आपण समरी घेऊ किंवा एकदा आपण रिवाईज करू ना, त्यावेळेस हे खूपच कामामध्ये येईल हे. हेच आपलं जे कन्सेप्ट आहे. चला, एक आपण शेवटचा टॉपिक पटकन घेऊन घेऊ आणि मग आजचं सेशन संपवू. ठीक आहे. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू इक्विलिब्रियाचे, ज्याच्यामध्ये फिजिकल प्रोसेससाठी टीचर असतात. आता जे काही आपण फिजिकल प्रोसेस वरती डिस्कस केले, काही-काही कॅरेक्टरिस्टिक असे आहे, जे आपले कॉमन राहतात. ठीक आहे. इक्विलिब्रियम आपला पॉसिबल तेव्हाच राहते, जेव्हा एक क्लोज सिस्टम आहे गिव्हन टेम्परेचरवर. ठीक आहे. एक क्लोज सिस्टम आहे आणि ते गिव्हन टेम्परेचरवर आहे. मग दोघे आपले अपोझिंग प्रोसेस आहे, ते सेम रेटवर होतात आणि एक डायनॅमिक पण स्टेबल कंडिशन आहे. ठीक आहे. कंडिशन आहे आपली ती डायनॅमिक आहे पण स्टेबल आहे. तिसरा इन्फ्लुअन्स बघा. जितके आपले मेजरेबल प्रॉपर्टीज आहे सिस्टमचे, ते सगळे प्रॉपर्टीज आपले कॉन्स्टंट राहतात. बरोबर? चौथं बघा. जेव्हा इक्विलिब्रियम अटेन होत आहे कोणत्याही फिजिकल प्रोसेससाठी, हे आपलं कॅरेक्टराइज्ड होते बाय कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ वन ऑफ इट्स पॅरामीटर्स ॲट अ गिव्हन टेम्परेचर. म्हणजे कोणते जितके त्याचे पॅरामीटर होते, त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर टेम्परेचरवर एक काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू राहीलच. ठीक आहे. कोणत्याही फिजिकल प्रोसेससाठी जेव्हा आपण इक्विलिब्रियम बघतो त्याच्यामध्ये. आणि जे आपलं 5वं आणि शेवटचा जे इन्फरन्स आहे, ते काय आहे? जे मॅग्निट्यूड राहते अशा क्वांटिटीजचे, ते कोणत्याही स्टेजवर काय इंडिकेट करते आपल्याला? त्या एक्सटेंट जिथपर्यंत ते फिजिकल प्रोसेस प्रोसीड झालेलं आहे. इक्विलिब्रियम पोहोचायच्या जस्ट अगोदर. ठीक आहे. तर हे होतं आपला 5वा इन्फरन्स. हे होते आपले फिजिकल प्रोसेसचे आपण बघितले. ठीक आहे. आज आपण काय-काय कव्हर केलं? जे काही आपले फिजिकल प्रोसेस राहतात, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, गॅस टू सॉलिड ते वाले आणि मग डिसॉल्व्ह जे असतात, डिसोल्यूशन ऑफ सॉलिड्स असतात, डिसोल्यूशन ऑफ गॅस इन लिक्विड असतात. ते म्हणजे जितके आपले फिजिकल प्रोसेस होते, ते आपण आज घेतले आणि त्याच्यामध्ये आपण इक्विलिब्रियमचे कन्सेप्ट समजलं. मग डायनॅमिक इक्विलिब्रियम काय राहते, इक्विलिब्रियम मिक्सचर काय राहते आणि इक्विलिब्रियम स्टेट काय राहते, ते पण आपण समजलो. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपण नेक्स्ट सेशनमध्ये काय घेऊ, केमिकल जे प्रोसेस असतात त्यांच्यामध्ये जे इक्विलिब्रियम राहते, डायनॅमिक इक्विलिब्रियम ते आपण. ठीक आहे. चला, तर हे होतं आपलं आजचं सेशन. धन्यवाद.